शुभ दुपार सर्वांना. तर बघा, दुपारच्या स्वयंपाकामध्ये स्वयंपाक पण केला. म्हणलं चला सर्दी झालेली आहे, कायच तोंडाला चव नाही, तर काय करावं म्हणलं, भाकरी टाकण्याऐवजी आपण त्याच्या शेंगोळ्याच करावं म्हणलं. म्हणून मी लसूण खोबरं कोथिंबरचं वाटण केलं बघा, आणि अशी पाण्यामध्ये घालून फोडणी दिली. नंतर ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि थोडंसं अगदी बेसन पीठ, हळद मीठ टाकून पीठ मळून घेतलं, म्हणजे छान तिंबून घेतलं. तेलाचा हात लावून असा एकजीव केला. गव्हाचं पीठ काय मी त्यामध्ये घातलेलं नाही, ज्वारीचंच पीठ तिंबून घेतलं बघा, आणि अगदी चिमटभर बेसन पीठ घातले, म्हणजे चवीला आपल्या शेंगोळ्या छान लागतात. इकडं मग पाण्याला पण उकळी आली होती, शेंगोळ्या करून घेतल्या आणि एक एक पाण्यामध्ये अशी सोडून सर्व शेंगोळ्या मी अशा पाण्यामध्ये टाकून घेतल्या. अगदी थोड्याशा केल्या होत्या एक भाकरीच्या पिठाच्या. मग म्हणलं स्वयंपाक पण केला होता, थोडेच करावं म्हणलं, शिल्लक राहतात. छान उकळी येऊ दिली, असं झाकून शिजवून घेतले. एक 10 ते 15 मिनटं शिजल्या. जास्त ज्वारीच्या असल्यामुळे शिजायला उशीर लागत नाहीत बघा. अशा ज्वारीच्या पिठाच्या शेंगोळ्या तयार आहेत गरम गरम खायला. आणि मेन म्हणजे थोडासा मॅगी मसाला पण मी त्यामध्ये टाकला होता, तोंडाला चव येण्यासाठी. खूप छान लागतात गरम गरम रस्सा प्याला सर्दीमुळं. अशा कोणाकोणाला शेंगोळ्या आवडतात कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.